मग कसे आहात सगळे? काल आपण हेल्थसाठी होपॉनोपोनो चॅलेंज सुरू केलेलं आहे. तसं तर आपण 30 दिवसाचं होपॉनोपोनो चॅलेंज स्टार्ट केलेलं आहे. तर कालचा पहिला टॉपिक आपला हेल्थ होता. तर हेल्थसाठी होपॉनोपोनो कसं करायचं आहे ते आपण काल शिकलो. तर आता त्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण जे काही आपल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाहिजे आहेत, तर सुरुवात आपण तशीच करणार आहोत. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे जॉब. जॉबसाठी आपण होपॉनोपोनो कसं करणार आहोत. तर आता तुम्ही म्हणताल फक्त जॉबच का? तर करिअरमध्ये काहीही म्हणजे ज्यांना जॉब करायचा आहे, ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे किंवा जे आत्ता कोणी जॉब करत आहे, त्यांना चांगलं प्रमोशन हवं आहे, चांगलं सॅलरीमध्ये हाईक हवी आहे किंवा ज्यांनी आत्ता स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे, ठीक आहे, त्यांना त्या बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे. तर त्याच्यासाठी ते होपॉनोपोनो कसे करतील? तर आजचा आपला तो टॉपिक आहे. तर त्याला नाव देण्यात आलेलं आहे जॉब. तर सगळ्यात आधी जशी काल प्रोसेस आपण केली, आता समजा एखाद्याला जॉब नवीन पाहिजे आहे, तर नवीन जॉब ज्याला हवा आहे त्याने काय केलं पाहिजे? तर त्यांनी तुमचा कुठलाही वेळ घ्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तुम्ही एक जागा निवडा जिथे तुम्हाला बसून स्वतःला 10 मिनटं देता येईल. तुम्ही तर ठरवलेलंच असेल की तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये जॉब हवा आहे. तुम्ही त्या पद्धतीचं शिक्षणही घेतलेलं असेल, ठीक आहे. तर तुमचं पहिलं गोल क्लिअर पाहिजे, तुमची ॲक्शन क्लिअर पाहिजे. मग आता समजा एखादा इंजिनियर आहे, ठीक आहे, किंवा एखादा मार्केटिंग पर्सन आहे आणि मार्केटिंगमध्ये त्याला जॉब घ्यायचा आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये किंवा कुठलीही फील्ड असेल जॉब घ्यायचा आहे. तर कुठल्या कंपनीत जॉब घ्यायचा आहे, कुठलं पॅकेज पाहिजे आहे, मंथली, इयरली, जे काही तुमचं पॅकेज आहे, तुमचं टायमिंग ऑफिसचा, तुम्हाला कुठल्या शिफ्टमध्ये काम करायचं आहे, हे पूर्ण एका पेजवर लिहा. पूर्ण एका पेजवर लिहायचं क्लिअर. ज्याला आपण म्हणतो ना, की मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपलं गोल क्लिअर पाहिजे, आपल्याला काय हवं आहे ते. तेव्हाच युनिवर्स आपल्याला जे पाहिजे, आपण त्याच्यासाठी जी फ्रिक्वेन्सी पाठवणार आहोत युनिवर्सला, ती कॅच करते आणि त्याच्यानुसार कामाला लागते. तर तुमचं आता ठरलं तुम्हाला कुठली कंपनी पाहिजे, तुमचं ऑफिसचं टायमिंग काय पाहिजे, तुम्हाला काय सॅलरी पाहिजे, लिहून काढलं. हे फिट्ट डोक्यात ठेवायचं. आता तुम्ही एक जागा बघायची, तुम्हाला जी पण सुटेबल वाटेल तिथे बसायचं. 3 वेळा श्वास नाकातोंडातून रिलीज, असं 3 वेळा केल्यानंतर तुम्ही ती कंपनी, तो जॉब, ते तुमचं पॅकेज, तो टायमिंग ध्यानाला बसल्यानंतर ते बघायचं, व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज केल्यानंतर म्हणायचं, हे युनिवर्स, थँक्यू, मला स्पेसिफिक कंपनीचं नाव, या कंपनीमध्ये या पोस्टचा जॉब लागला आहे, माझं मंथली किंवा ॲन्युअल पॅकेज हे आहे, माझा हा ऑफिसचा टायमिंग आहे, मी या जॉबमुळे खूप खुश आहे, थँक्यू. हे तुम्ही 3 वेळा बोलायचं. हे 3 वेळा बोलल्यानंतर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे जेव्हा तुम्ही 21 वेळा बोलताल, तर हे ह्या भावनेने बोलायचं आहे की मला ऑलरेडी तो जॉब लागलेला आहे, मी त्या जॉबला जात आहे, मी त्या जॉबवरनं येत आहे, मी त्या जॉबमध्ये माझं जे काही जॉब रोल आहे तो कंप्लीट करत आहे, तो टास्क कंप्लीट करत आहे, जे टार्गेट दिलेलं आहे ते कंप्लीट करत आहे आणि मग मी माझं जे काय थम आऊट आहे ते करून बाहेर निघतो आहे किंवा निघते. हे जेव्हा पूर्ण तुम्ही व्हिज्युअलाइज करताल आणि त्या आनंदी भावनाने, त्या उत्साही भावनाने आणि त्या ग्रॅटिट्यूड भावनाने जेव्हा तुम्ही युनिवर्सला ही प्रार्थना बोलताल, त्यावेळेस तुमचे जे त्या कंपनीमध्ये जाण्याचे मार्ग आहेत किंवा ती पोझिशन घेण्याचे मार्ग आहेत ते मोकळे होतात. मी पुन्हा एकदा सांगेल, हा सर्व विश्वासाचा भाग आहे. तुम्हाला याच्यावर 100% विश्वास ठेवूनच करावा लागणार आहे. तुम्ही जेव्हा 99% विश्वासावर पोहोचता आणि 1% कुठे तुमची शंका असते, युनिवर्स तिथे काम करणार नाही. तुम्हाला युनिवर्सकडनं तुमच्या सगळ्या इच्छा जेव्हा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं, त्यावेळेस तुम्हाला युनिवर्सवर 100%चा विश्वास द्यावा लागतो. 1% विश्वासही तुम्हाला मागे सोडावा लागत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जेव्हाही तुम्ही नोकरीविषयी किंवा एखाद्या बिझनेसविषयी अफर्मेशन कराल, ही होपॉनोपोनो प्रार्थना कराल, त्यावेळेस ऑलरेडी ते सगळं झालेलं आहे असं
अज्युम करूनच ती प्रार्थना म्हणायची आहे. आता हे झालं ज्याला नवीन जॉब लागलेला आहे, लागायचा आहे त्यांच्यासाठी. जे ऑलरेडी जॉबमध्ये आहेत त्यांनी काय करायचं, तर त्यांनी त्याच कंपनीमध्ये किंवा त्यांनी अजून जर कंपनी स्विच करायची आहे तर त्या कंपनीबद्दल विचार करायचा. त्या कंपनीचं टायमिंग, त्या कंपनीचं पॅकेज किंवा आहे त्या कंपनीमध्ये जर प्रमोशन पाहिजे असेल तर कुठली पोस्ट हवी आहे, हे सगळं लिहून काढायचं आणि त्याच्यानुसार ते अफर्मेशन सुरू करायचं. आणि त्याच्यानंतर ही होपोनोपोनो प्रार्थना तो जॉब मिळवण्यासाठी किंवा ती पोस्ट मिळवण्यासाठी करायची आहे. बरं, आता बिझनेसवाल्यांनी काय करायचं, तर ज्याचा बिझनेस आत्ता समजा आपण एक धरून चालू की एखादा मंथली 2 लाख रुपये कमवते, 3 लाख रुपये कमवते, त्यांना 5 लाखापर्यंत पोचायचं आहे. जिथे 3 लाख कमवतोय, 2 लाख कमवतोय, 5 लाख खूप मोठी गोष्ट नाही आहे. हां, पण जिथं ऑलरेडी 2-3 लाख कमवतोय आणि त्याला 10 लाख पाहिजे, 15 लाख पाहिजे, तसं नाही. तुम्हाला माइलस्टोन ठरवावे लागतात. स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जावं लागतं. मग आधी 3 लाख, मग 3 लाखासाठी तुम्हाला अफर्मेशन करायचं आहे आणि ही होपोनोपोनो प्रार्थना करायची आहे. मग तुम्ही कशी करताल? सेम प्रोसेस सगळ्यांसाठी. ध्यानाला बसलं की हे युनिवर्स, थँक्यू, माझा हा बिझनेस एवढ्या वर्षापासून आहे, मला मंथली एवढे लाख इन्कम मिळत आहे, मी त्याने खूप समाधानी आहे. माझा हा पैशाचा प्रवाह, हा काय जो पैशाचा फ्लो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी होत आहे, मला व्यवसायामध्ये यश मिळत आहे, थँक्यू. हे 3 वेळा बोलायचं. हे 3 वेळा बोलून झाल्यानंतर तुम्हाला 21 वेळा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही आनंदाने प्रार्थना म्हणायची आहे. मग तुम्ही बघा, जे लोक या बिझनेससाठी किंवा जॉबसाठी हे होपोनोपोनो प्रार्थना करणार आहे आणि ज्यांना कोणाला ह्या 30 दिवसात खूप चांगला एक्सपिरियन्स येणार आहे, त्यांनी मला मेसेज करा आणि मला सांगा की तुम्ही कशा पद्धतीनं ह्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला. 100% लोकांना ह्याचा उपयोग होतो. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल जेवढे सांगू तेवढे कमी आहेत की इतक्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी लोकांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत या होपोनोपोनो प्रार्थनेमुळे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य बदलायला तयार राहा, तुम्ही चमत्कार बघायला तयार राहा. कुठलीही गोष्ट कसं असतं ना, जिथे मॅजिक घडायचं असतं तिथे लॉजिक लावायचं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही मॅजिकला मॅजिकनेच बघा आणि युनिवर्सला सोडून द्या. तुमच्या 100% सगळ्या इच्छा पूर्ण होणारच. त्याच्यामुळे ही प्रार्थना तुम्ही रोज नीतिनियमाने म्हणायची आहे, तुमच्या जॉबसाठी, तुमच्या व्यवसायासाठी. अनुभव घ्या, चमत्कार पहा आणि चमत्कार झाल्यानंतर मला सांगायला विसरू नका. आता आपण भेटूयात उद्या नवीन टॉपिकमध्ये. तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचे कमेंट्स मला द्या, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला अजून कुठले कुठले नवीन टॉपिक हवे आहेत. भेटूयात उद्या. तोपर्यंत काळजी घ्या.